100हून अधिक चहा पत्ती आपण जे म्हणतो ते टेस्ट केली. येस. आणि भरत जाधव असू देत, अंकुश चौधरी, आपल्या नावाने लोकांनी प्रोडक्ट घेतलं पाहिजे. खरंय. नमस्कार मंडळी, मी निखिल चव्हाण आपलं सर्वांचं स्वागत करतो निखिल चव्हाण ओरिजिनल या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. आज खरं तर पॉडकास्ट करण्यासाठी आपल्या सोबत आहेत मयूर धुरी, युवा उद्योजक. यासोबतच मराठी तरुण आज जो काही नोकरीच्या मागे धावतोय, काही जण आपल्या वाटा उद्योगातून निवडतात आणि यालाच एक महत्वाचं नाव आपल्या दादर परिसरामध्ये उद्योग विश्वामध्ये गेली अनेक दिवस, गेली अनेक वर्ष जे काम करतंय ते नाव आहे मयूर धुरी यांचं. खरं तर चहा विकणाऱ्या हातातूनही उद्योजकतेची जिद्द आपण सांभाळू शकतो किंवा त्या जिद्दीने आपण आपला प्रवास करू शकतो, हे ज्यांनी दाखवून दिलं ते आज आपल्यासोबत मयूर धुरी आहेत. आपलं स्वागत. नमस्कार. अगदी कॅज्युअल गप्पा आहेत, काही फार अशा प्रश्नांचा मी तुमच्याकडे भडीमार करणार नाही. मला फक्त एकच सांगा, आत्ता तुमचा व्यवसाय कुठल्या स्टेजला आहे आणि तो कसा चालू आहे? उत्तम. व्यवसायामध्ये अशी मी स्टेज सांगू शकत नाही. व्यवसाय हा दिवसेंदिवस उत्तम असायला पाहिजे. आपण स्टेज कॅल्क्युलेट करण्यापेक्षा तो कसा वाढेल याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. तर चहाचा व्यवसाय हा जो आम्ही सुरू केला तो माझ्या वडिलांनी ऍक्च्युली सुरू केला, जो दादर भागामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी सर यांच्या मार्फत ती आम्हाला प्रेरणा मिळाली. कारण जर तुम्ही मनोहर जोशी सरांची भाषणं ऐकली असतील त्या काळची, आत्ताही मिळतील रेकॉर्डेड, तर त्यांनी प्रत्येक वेळेला मराठी मुलांना दादरकरच्या किंवा इतर कोणत्याही उद्योजक बना याच्यासाठी सतत प्रेरणा दिली होती. आणि त्या प्रेरणेतनंच माझ्या वडिलांनी हा व्यवसाय सुरू केला होता. पण रस्त्यावर हा फेरीवाला स्वरूपाचा व्यवसाय होता. शिक्षण आणि या सगळ्या गोष्टी आणि जगाचा अभ्यास किंवा इतर जे काही चालू आहे त्याच्याबद्दल माहिती घेताना मला असं कळलं की आपण जर हा बिझनेस वाढवायचा असेल तर आपल्याला रस्त्यावरनं थोडं वर यायला पाहिजे. त्या दृष्टिकोनातनं मी साधारणतः 2019च्या आजूबाजूला 18-19 पासून चहा एक ब्रँड बनवायचा या हिशोबाने मी तयारी सुरू केली. आणि ती सुरू करत असताना मी चहाची जी पावडर आपण वापरतो ती पूर्णपणे नैसर्गिक असली पाहिजे, ज्याच्यातनं येणारा जो रंग आहे तो पूर्णपणे नैसर्गिक असला पाहिजे. ह्या हिशोबाने मी सगळ्या जवळजवळ 100हून अधिक चहा पत्ती आपण जे म्हणतो ते टेस्ट केली. येस. आणि ती टेस्ट केल्यानंतर मग त्याच्यात दूध ऍड केलं. मग आम्ही आमचा स्वतःचा एक मसाला बनवला आणि तसं करून आम्ही ते एक उत्तम चहा, सगळं होम इन्ग्रेडियंट्स त्याच्यामध्ये. येस. आणि हे करताना मी पुढच्या 10 वर्षाचा विचार केला. साधारणतः आपण काय करतो की चल बाबा व्यवसाय सुरू करायचा आहे म्हणून आपण कधी केलं तर तो पुढे नेताना फार प्रॉब्लेम्स होतात. जसं काय आता बाजारामध्ये चहाचाच आपण टिपिकल विषय धरून बोललो तर चहापत्ती अनेक आहेत, रंग आहेत त्याच्यामध्ये. मग ती चहा बनवल्यानंतर तुम्हाला लाल रंग एकदम आर्टिफिशियल बघायला फक्कट रंग वगैरे मिळतो. मग लोक म्हणतात अरे काय मस्त चहा आहे वगैरे. मी विचार केला की जर मला पुढे खूप जायचं आहे तर आपली जे गव्हर्नमेंटची जे अधिकारी असतात ते आपलं म्हणजे मी असा विचार केला होता की माझा चहाचा व्यवसाय वाढल्यानंतर अधिकारी येतील, चहापत्ती टेस्ट करतील, मग त्याच्यामध्ये रंग मिळेल. तर हे सगळं पुढे होण्यापेक्षा मी आत्ताच याच्यावर विचार केला आणि नैसर्गिक चहापत्ती मी शोधली आणि त्याच्यातनं मी चहा बनवला तर ते माझ्यासाठी फार उत्तम असेल. या स्वरूपात काम करून मी ती चहापत्ती निवडली. त्याच्यानंतर आमचा चहा बनला आणि जो पहिला चहा बनला तो सर्वांना इतका आवडला, जे आमचे कस्टमर्स होते. तर आजही जो पहिला कस्टमर आमच्याकडे सुरू झाला तो अद्यापही. मला खरं सांगायला आवडेल, ही शूट करत असताना आम्ही मगाशी खाली आपल्या स्टॉलवरती होतो. बरेच ग्राहक तिथे येऊन चहा आधी विचारत होते. नक्की. आणि आम्ही ते सगळं दृश्य बघत होतो. तर नेमका हा प्रश्नच होता मला की चहा विकण्याची जी एक लेगसीच म्हणूया, जी एक परंपरा आहे, त्याला तुम्ही आज सिप अँड टोस्ट नावाने थोडंसं एक. सिप अँड टोस्टचा विषय असा आहे की मी एकटा याच्यात नाहीये. वा मराठी नावाने हा मी व्यवसाय सुरू केला आणि सिप अँड टोस्ट जे आहे माझ्यासोबत आता कृष्णा म्हणून माझा सहकारी आहे, त्याची सगळी टीम आहे. तर माझं असं असतं प्रामुख्याने की मी मराठी माणूस आहे आणि मी उद्योजक बनण्याच्या तयारीत आहे किंवा त्या मार्गावर चाललोय. तर मला असं वाटतं की माझ्याबरोबरचे जेवढे माझे मित्र आहेत, माझे सहकारी आहेत, ह्या सगळ्यांनी सुद्धा उद्योजक व्हावं. त्या स्वरूपाचा कृष्णा आहे आणि त्याला मी सांगितलं की हे नाव तर आहेच, दिस इज अ ब्रँड नेम,
पण तुमचंही एक नाव असलं पाहिजे. सो आम्ही कोलॅबरेट होऊन विचार केला की वाह मराठी आणि मॅनेज बाय सिप अँड टोस्ट, तर तुझंही एक नाव आलं पाहिजे. कारण का सहसा लोक काय करतात की तू माझ्या नावाने कर, मी असा विचार करतो की तुझं अस्तित्व निर्माण कर. एक फार खरंच म्हणजे ना, ही फार मोठी गोष्ट तुम्ही आता सांगितली. कारण हा व्यवसाय सगळा करत असताना आपल्यासोबत आपल्या सहकाऱ्यांची प्रगती होणं हो आणि ती प्रगती करणं ही त्याला फार मोठं मन लागतं. अहो, मोठं मनाचा हा. विषय नाहीये, हा विषय आहे व्यापाराचा. बघा, मी जर माझ्या बरोबरच्या लोकांना स्ट्रॉंग नाही केलं तर जेव्हा माझ्याकडे लोक बघतील आणि माझ्या आजूबाजूला बघतील, अरे याच्याबरोबर तर सगळे याचे कामगार आहेत किंवा असं काहीतरी आहेत, पण या उलट जर बघितलं याचे सहकारी स्वतः एक व्यापारी आहेत, तर तुम्ही विचार करा तुमच्याबद्दलचा दृष्टिकोन कसा बनेल. खरंय खरंय. तर हा दृष्टिकोन आपण ठेवत नाही. वेअर ॲज मराठी भाषा सोडून इतर जे व्यापारी आहेत तो हाच दृष्टिकोन ठेवतात. कारण का ते त्यांच्या बरोबरच्या नातलगांसोबत त्यांच्या मित्रांना सुद्धा एक व्यापारामध्ये स्थान निर्माण करतात. बघा, तुम्हाला मी एक स्टेप चालायला देईन, पुढच्या किती स्टेप चालायचं हे मी नाही ठरवू शकत. अगदी अगदी. पण ती एक स्टेप महत्वाची आहे, कारण मला आयुष्यामध्ये कोणी एक स्टेप चालायला शिकवली नाही. त्याच वेळेला मी ठरवलं की जेव्हा पण मला चालता येईल तेव्हा मी माझ्या सोबत येणाऱ्या आणि मेहनतीवर प्राधान्य देणाऱ्या लोकांना नक्की एक स्टेप ती देईन. त्याच्यानंतर तुम्ही पुढे कसं चालायचं हे प्रत्येकाचं कौशल्य आहे. यालाच अनुसरून मला पुढचा एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की हे सध्याचं तुमचं सिप अँड टोस्ट आणि वाह मराठीचं जे कोलॅबरेशन आहे, यासोबत आता तुम्हाला काही आव्हानं दिसतात का? स्वरूपाची म्हणजे कोणत्या स्वरूपाची? म्हणजे फॉर एक्झाम्पल आता तुम्ही आताही आपलं जे स्टॉल आहे ते रोडवरतीच आहे. अगदी सोप्या भाषेत म्हणायला गेलं तर आपण रस्त्यावरती आपला व्यवसाय उभा केला. तर ते करत असताना महापालिकेच्या काही अडचणी असतात किंवा काही लायसन्स किंवा तुम्हाला परवाने असावे लागतात, त्याशिवाय तुम्ही ते करू शकत नाही. ह्याच्यावरच म्हणतो मी, जसं तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की जो चहाचा जो आमचा व्यवसाय होता तो रस्त्यावर आम्ही सुरू केला होता. आत्ता जो या क्षणाला माझा व्यवसाय हा म्हणजे प्रायव्हेट प्रिमायसेसमध्ये, आणि मी हे धरूनच चाललो होतो 2019ला की मला जर झेप मारायची आहे तर मला शासन यंत्रणेच्या आतमध्ये येऊन करावं लागेल. खरं. आणि त्या हिशोबाने जे जे गरजेचं आहे ते मला करायला पाहिजे. त्याच्यामुळे मी सर्वात पहिलं FSSAI जे लायसन्स आहे ते काढलं. हे बघा, आपल्या लोकांना असं वाटतं की अरे लायसन्स काढायला एवढा खर्च येईल तेवढा खर्च, असं काही नाही आहे. तुम्ही जर त्याच्यामध्ये केलात तर फार कमी पैशामध्ये तुम्हाला या सगळ्या सुविधा प्राप्त होतात. आणि ह्या सुविधा कमी पैशात तुम्हाला फार मोठी झेप घ्यायला कारणीभूत ठरतात. कारण काय, FSSAI काढल्यामुळे आज ऑनलाईन बिझनेस आज जोरात आहे. तर ऑनलाईन बिझनेससाठी तुम्हाला FSSAI लायसन्स हे महत्त्वाचं आहे. शिवाय जे BMCचे जे काही रूल्स अँड रेग्युलेशन आहेत ते तुम्हाला फॉलो करणं गरजेचं आहे. आणि जर तुम्ही बघितलं तर मी मिनी बिझनेस याला म्हणतात, एक स्मॉल स्केल बिझनेसमॅन, तर स्मॉल स्केल बिझनेसमॅनसाठी जे लायसन्स लागतात ते पण मी काढलेले. कारण का उद्या मला तुझ्याकडे लिगल नाहीये म्हणून तुला व्यवसाय करता येणार नाही ह्याच्यामुळे मला थांबायचं नाही. जर मला काही अडचण आली तर ती माझ्या टेस्टमध्ये आली तर ती मी बदलीन, ती मी वाढवीन, ती मी चांगली करेन, या दृष्टीनेच मी ती पावलं उचलले. म्हणून मी तुम्हाला काय सांगितलं की जेव्हा मी चहापत्ती निवडण्याचं काम केलं मी लॉंग लास्टिंगचा विचार केला, आणि हाच लॉंग लास्टिंगचा विचार तुम्हाला कन्फर्म पुढे नेतो असं मला वाटतं. आणि त्या हिशोबाने बघा, आम्ही चहाने सुरुवात केली होती. आज आमच्याकडे जवळजवळ 50 ते 60 प्रकार आहेत, आणि हे 50 ते 60 प्रकार सगळे लोकांना आवडतात. ज्याच्यामध्ये चहा ही सुरुवात आहे. त्याला नाव पण आम्ही वाह मराठी हे माझं व्यवसायाचं नाव आहे. दादर स्पेशल आपण असं नाव दिलेलं आहे. आणि त्याच्यासोबत आम्ही मिल्कशेक सुरू केले, मॉकटेल सुरू केले, सँडविचेस सुरू केले. आणि ह्याच्यामध्ये सँडविचेस मध्ये आमच्याकडे 10 प्रकार आहेत. त्याच्यानंतर मॅक्सिकन भेळ. कोणता प्रकार लोकांना आज म्हणजे खरंच आवडतो आणि तो जास्त विकला जातो? चहा तर आहेच, पण या व्यतिरिक्त म्हणजे स्नॅक्स मध्ये जर तुम्ही आता सांगितलं कोणता प्रकार तो सर्व लोकांना आवडतो? व्हेज सँडविच आवडतं. अच्छा. व्हेज चीज टोस्ट आवडतं. अहो, मी सगळे सँडविच आवडतात. कारण का कसं माहिती आहे का, दिवसाला समजा माझ्याकडे 500 कस्टमर येत असतील तर त्यांना तुम्ही डिवाइड केलं तर प्रत्येक कस्टमर हा आमचे 50 पदार्थ खातो. ह्याच्यामध्ये मॅक्झिमम खातात ते सँडविचेस खातात. चहामध्ये पण आमचे एक 4-5 प्रकार आहेत. त्याच्यामध्ये आमचा बेसिक चहा जो आहे दादर स्पेशल चहा हा लोकांना फार आवडतो. आणि आत्ता उन्हाळा होता तर ह्या उन्हाळ्यामध्ये लेमन टी ही जास्त करून पाहिजे. आणि एक युनिक नाव मी माझ्या चहाला दिलं होतं, काळोबा म्हणून. काळोबा मीन्स ब्लॅक टी. सो त्याला असं म्हटलं की आपण मराठमोळे बिझनेसमॅन होतो, आपण जरा नाव देऊया. सो लोकांना ब्लॅक टी आवडायची, मग काळोबा लिंबूवाले लेमन टी, त्याला काळोबा लिंबूवाले असं नाव दिलं होतं. सो ते लोकांना आवडतं. आता पावसाळा आलाय सो गरम गरम चहा डेफिनेटली. अगदी. आणि त्याच्यासोबत कॉफी. आणि मेजर आमचं जे खाद्यपदार्थ आहे त्याच्यामध्ये सँडविचेस मध्ये चीज चिली टोस्ट. अच्छा. हे म्हणजे
प्रामुख्यानं हे जास्त हा 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 याचं हा आणि जर युनिक खायचं असेल तर माझ्याकडे एक डिश आहे ती म्हणजे सँडविच T20. सँडविच T20. T20 हा, आणि याच्यात काय विशेष आहे म्हणजे असं याच्यामध्ये क्लब्स आहेत. क्लब्स आहेत? हा, म्हणजे आमच्याकडे जे सँडविचचे प्रकार आहेत आम्ही त्याच्यात क्लब केलेत. हं. म्हणजे आता ह्याच्यामध्ये आम्ही इकॉनॉमिकल विचार पण केलाय आणि टेस्टचा सुद्धा विचार केलाय. आता हे 2 सँडविच आहेत, हे जर तुम्ही असे घ्यायला गेलात तर ते तुम्हाला 160 रुपयाला पडतील. पण T20 घेतलेत सेम सेम तर तुम्हाला 120 रुपयाला पडणार. अच्छा. शिवाय आम्ही सँडविच घोटाळा हे एक सुरू केलंय. ह्याच्यामध्ये काय आहे, आमचा मसाला जो सँडविच आहे तो टॉपिंग्सला आहे आणि त्याच्या खाली आमचा कॉर्न पनीर चीज टोस्ट हा टॉपिंग्सला आहे. आता कसं होतं, बटाटा आणि कांदा वगैरे हे जेव्हा मिक्सर येतं आपल्याकडे खायला, तो जेव्हा बाईट तुमच्या तोंडात जातो ना, हे तुम्ही ज्या पद्धतीने हे सगळं म्हणजे आमच्या सगळ्या प्रेक्षकांना आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये आपल्या स्टॉलचं पत्ता आणि हे सगळं देणारच आहोत. येस. हा तर आता तुम्ही तुमच्या पदार्थांविषयीचा सगळा आम्हाला सगळी माहिती दिलीत. हा, आम्हाला तुमच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल पण जाणून घ्यायला आवडेल, कारण आमचे सहकारी जे आहेत चिन्मय, त्यांनी पण आम्हाला इथे सांगितलंय की तुम्ही तुमचं कलाक्षेत्राशी एक जवळचं नातं आहे. हो. आणि जरी उद्योगाचा तुम्हाला एक वारसा लाभलेला असला तरी एक मराठी चित्रपटसृष्टीमध्ये, मराठी नाट्यसृष्टीमध्ये तुम्ही काम केलंय. हो. तर त्याबद्दल एक मला जाणून घ्यायला नक्की आवडेल, आमच्या प्रेक्षकांना जाणून घ्यायला नक्की आवडेल. तर एकूण म्हणजे तुमचा वारसा तर हा म्हणजे व्यवसायाचा तर आहेच, तुमच्या वडिलांपासून, आजोबांपासून. आणि माझ्या सहकार्याने, चिन्मयने मला सांगितलं की तुम्ही कलाक्षेत्राशी पण संबंधित आहात, म्हणजे चित्रपटसृष्टीशी, नाट्यसृष्टीशी तुम्ही संबंधित आहात. तर त्याबद्दल आमच्या प्रेक्षकांना जाणून घ्यायला खूप आवडेल. मी बालमोहन विद्यामंदिरचा विद्यार्थी. अरे वा. आणि माझ्या गुरु विद्याताई पटवर्धन. साधारणतः 4वी-5वीत असताना विद्याताईंनी कदाचित पाहिल्यानंतर वाटलं असेल की हा कलाकार म्हणून काम करू शकतो. तर विद्याताईंनी मला पहिली संधी दिली आणि शाळेपासून मला अभिनयाचे धडे हे मिळायला सुरुवात झाली. शाळेमध्ये असणारी कॉम्पिटिशन आमच्यासाठी महत्त्वाची म्हणजे कुमार कला केंद्र. तर या कुमार कला केंद्राच्या कॉम्पिटिशनमध्ये आम्ही पार्टिसिपेट व्हायचो आणि माझ्यासोबत असायचे केतकी थक्ते, ओम राऊत, प्रिया किंवा स्पृहा, या मला ज्युनियर आहेत म्हणजे लहान होत्या, मेघना एरंडे, असा आमचा एक छान ग्रुप होता, उमेश काकड वगैरे. त्याच्यानंतर तिथे बालभवन म्हणून आहे, तिकडे आम्हाला नाट्यवाचनाची स्पर्धा असायची. कारण का नाट्यवाचन हे सर्वात महत्त्वाचं होतं, कारण नाट्यवाचनाने काय व्हायचं, नाट्यवाचनाचा अभिनय पूर्ण तुमचा ह्याच्यावर स्क्रिप्टवर, वाचनावर असायचा. अर्थात. त्यामुळे कसं व्हायचं, नाटकात तुम्हाला उभं राहून देहबोलीने तुमचा संवाद वर खाली करता येतो, नाट्यवचनात तो प्रकार होत नाही. नाट्यवचनात तुम्हाला एका जागी बसून चेहऱ्याचे हावभाव न बदलता तुम्हाला जे नाट्यवचन करायचे आहे ते तुमच्या शाब्दिक ह्याच्यामध्ये आणायचे. त्यामुळे त्याचा खूप वाचिक अभिनय, येस, आणि तो कलाकारासाठी फार फायद्याचा असतो. आम्हाला तेव्हा वाटायचं, अरे हे काय विद्यार्थी आम्हाला हे का नाही करू देते, स्टेजवर का नाही येऊ देतात, आम्हाला मोकळं का नाही वागू देते. आत्ता आम्हाला कळतं की ते किती महत्त्वाचं होतं, कारण त्याच्यामुळे आमचं पाठांतर उत्तम व्हायला लागलं. आणि मग कुमार कला केंद्रामध्ये अभिनयाचं जेव्हा पहिलं पारितोषिक मला मिळालं की उत्तम अभिनेता म्हणून, तर तो कॉन्फिडन्स तिकडे आपला वाढतो. कारण जेव्हा शाळेला तुम्ही रिप्रेझेंट करता आणि शाळेचं नाव वाढवता, तेव्हा शाळा पण तुमच्या पाठीमागे एक शाबासकीची. आणि एक असा काळ होता की ऍड्स वगैरे मला मिळायला लागल्या होत्या. आमची माती आमची माणसं, आमची माती आमची माणसामध्ये खतांच्या ऍड खूप असायच्या. अच्छा. तर त्यावेळेला जरा आजही त्या खतांच्या, मला वाटतं पाईप्सच्या ऍड वगैरे, फिनोलेक्स पाईपच्या वगैरे, फिनोलेक्स पाईप, पण तेव्हा ना खतांच्या ऍड यायच्या. तर त्या खतांच्या ऍड मध्ये किंवा किलबिल असायचं, तर याच्यामध्ये मला काम करण्याची संधी विद्याताईंमुळे मिळाली. आणि मग एकदा कसं असतं की एक कलाकार दिसायला लागला की मग त्याला मागणी वाढते. खरंय. आणि मग तशी आमची मागणी होती. आणि मराठी इंडस्ट्रीमध्ये असू दे किंवा हिंदी इंडस्ट्रीमध्ये असू दे, बाल कलाकार जर पाहिजे असतील तर सुलभा देशपांडे ताई आणि विद्याताई, या दोघांकडेच बाल कलाकार मिळायचे. आणि विद्याताई असे तसे बाल कलाकार नाही घडवायचे, एकदम जसं आणि रिक्वायरमेंट आहे. आणि विद्याताई म्हणजे तुम्ही आता माझ्याशी बोलतात आणि विद्याताईकडे बसल्यात, जरा पण भाषेमध्ये चूक झाली तर त्या तिथून तुम्हाला पटकन हे देणार की हा शब्द असा नाही असा आहे. त्यामुळे आमच्या मराठी भाषेमध्ये सुद्धा, बोलण्यामध्ये सुद्धा खूप फरक पडला आणि खूप फरक पडला. हो, कारण आम्ही जिथे कुठे जातो तेव्हा मला बऱ्याच वेळा मला म्हणतात, अरे तुझं मराठी किती चांगलं आहे. भाषेमुळे नाही, विद्यार्थ्यांमुळे, कारण विद्यार्थ्यांनी आम्हाला घडवलेलं आहे. सो तिथून मग प्रवास सुरू झाला. मग कॉलेजमध्ये आलो, मग कीर्ती कॉलेजचा मी विद्यार्थी.
आणि कीर्ती कॉलेजमध्ये INT म्हणजे कॉलेज लेवलला INT फार महत्वाची असते. हो. तर INT मध्ये आमचं कॉलेज साधारणतः 93 नंतर बक्षीस घेऊन आलं नव्हतं. तर माझ्या सगळ्या मित्रांनी सांगितलं, अरे चला परत कॉम्पिटिशनला आपण पार्टिसिपेट होतोय, आपण INT मध्ये भाग घेऊया. तर मी म्हणलं मस्करी म्हणलं ठीक आहे, म्हणलं चला आपल्याला काय पण काय टाइमपास नाही आहे, चलो जाओ. तर मग मी भाग घेतला INT मध्ये. मनीष कदम आमचे रायटर होते, डिरेक्टर होते. आज खूप नावाजलेलं नाव आहे मराठी इंडस्ट्रीमध्ये ते. आणि त्याच्यामार्फत मी अभिनय केला दीपशिखा, माझे नाटकाचं नाव. आणि मला प्राईज मिळालं INTचं. आणि INTचं प्राईज मिळणं म्हणजे वर्ल्ड कप जिंकणार काय. नाही, खरंच आहे. आजही कॉलेजच्या कॉलेजचं नाव खूप आहे. येस. आणि मी ते जपून ठेवलंय ते. त्यातूनही बरेच आज मराठी कलाकार घडलेले आपल्याला बघायला मिळतात. बहुतांश कलाकार INT मधनं घडलेले आहेत. कारण भरत जाधव असू देत, अंकुश चौधरी, आणि कसं असं MD कॉलेज, रुईया कॉलेज हे फार कला क्षेत्राशी निगडीत. एकदम. आणि कीर्ती कॉलेज फार होतं, मागे होतं, म्हणजे 93 नंतर जवळजवळ नव्हतंच. मग ती एक सुरुवात झाली कॉलेजची. मग आमचा आज माझ्या मते आमच्या कॉलेजने INT मारली सुद्धा आहे अनेक वेळा. आता आमचे जे सगळे यंगस्टर्स आहेत, म्हणजे माझं काही त्यांच्याशी संभाषण तेवढं आता नाहीये, पण आपण पाहतो ना जेव्हा बातम्यांमध्ये वगैरे, ऊर एकदम अभिमाने भरून येतो. ते अटॅचमेंट आपली. कारण आम्ही कॉलेजमध्ये रात्र काढलेली, आम्हाला फंड नाही मिळायचा. आमच्यासाठी आमचे काही सिनियर्स भांडायचे, आणि मग जेमतेम पैशामध्ये आम्ही नाटकं करायचो. मग आमच्यातले काही सिनियर्स आम्हाला खाऊ घालायचे, म्हणजे रात्र एक तो वेगळा अनुभव होता. आणि मग तिथूनच मी फारसं असं नाटक क्षेत्राला सिरियसली घेतलं नव्हतं. म्हणलं अरे आपण इथे करू, तिथे करू. आणि मग त्याच्यानंतर विद्यार्थ्यांनी सांगितलं, अरे एक दे धमाल नावाची आमची सिरियल होती, फार गाजली होती लहान मुलावरती. तर आम्ही तिकडे असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम करायला, म्हणजे विद्यार्थी चला एकदम म्हणजे आईसारखे असतात. मग त्याच्यानंतर मला लक्ष नावाची एक सिरियल मिळाली. त्या लक्षमध्ये मी जवळजवळ एक 40 एपिसोड ॲज अ लीड केले. आणि त्या सिरियलमुळे मला प्रसिद्धी सुद्धा मिळाली. कारण जेव्हा मी व्यवसाय करायचो, म्हणजे चहा हा तर माझा व्यवसाय होताच, तो आत्ता मी 2019 पासून मी त्याच्यात लक्ष द्यायला लागलो. पण वर्षातनं एकदा मी दिवाळी फराळाचा व्यवसाय करतो. तर त्या दिवाळी फराळाच्या व्यवसायाच्या वेळेला काय व्हायचं, तुम्ही जेव्हा कलाकार होता, तुमची सिरियल जेव्हा गाजते, तेव्हा तुम्ही नोटीस होता. आणि मग तुमच्याकडे लोक बघताना एक दृष्टिकोन बदलतो. मग तेव्हा लोक तिकडे यायची आणि मग फराळ जास्त घेऊन जायची. आणि मग त्याच दरम्यान मला खूप कामं मिळायला लागली. सिरियल्स तर मिळायलाच लागल्या, त्याच्यानंतर फिल्म्स मिळाल्या काही. तर त्या फिल्म्समध्ये ॲज अ सेकंड लीड वगैरे काम केलं. आणि फोकस्ड मी थोडासा हलवला, कारण माझा व्यापार पण होता. आणि कारण मला आता हाच एक प्रश्न, कारण आपल्याकडे म्हणजे मध्यमवर्गीय मराठी कुटुंबातून व्यापाराला, उद्योगाला तितकीशी चालना नाही मिळत. आपलं एक असते की नोकरी करतोय ना, किंवा काहीतरी उत्पन्नाचे स्रोत तुमचे चांगले असावेत किंवा ते स्ट्रॉंग असावेत. अशा एका मध्यमवर्गीय कुटुंबातून आपण सगळेच येतो. घरातून या सगळ्या गोष्टीला कसा पाठिंबा होता, किंवा आजही कसा आहे? दुर्दैव असं की माझे वडील फार लवकर वारले. अच्छा, सॉरी. नाही, ठीक आहे. आई देखील लवकर वाढली, आणि घराची जबाबदारी माझ्यावर फार कमी वयात आली, साधारणतः 24-25व्या वर्षी आली. पण घराची जबाबदारी आली म्हणून मी व्यापार नाही केला, हे मी कटाक्षाने सांगतो. माझ्या रक्तातच नोकरी नाही करायचं असं मी ठाम विचार होतो. आणि मी माझ्या मित्रांना पण सांगायचो, अरे मी म्हणजे जेव्हा आपण मित्र चर्चा करतो तर मी सांगायचो की नोकरीबद्दल कोणी बोलत तर मी बोलत, अरे व्यवसायाचं बोल, नोकरी विक्री मला सांगू नको. हां, जर नोकरी करायची असेल तर गव्हर्नमेंट शिकव, तू काहीतरी हुद्द्याचा, हे असं प्रायव्हेट फर्मचं मला काही सांगू नको. कारण तुम्ही कितीही शिक्षण घेतलं, कितीही काय केलं तरी तुमचा बॉस ठरवणार आहे की तुम्ही काय करायचं आहे. त्यांनी सांगितलं की तू बाय चला निघा, तर निघावं लागणार. व्यापार असा आहे की व्यापाराला तुम्ही सांगतो की आज मला 2,000 रुपये कमवायचे आहेत की मला 20,000 रुपये कमवायचे आहेत, हे तुमच्यावर आहे की तुम्हाला किती कमवायचं आहे. आणि सर्वात महत्वाचं की तुम्ही कोणता व्यवसाय निवडताय, कारण तुम्ही निवडलेला व्यवसाय तुम्हाला तुमची रेंज ठरवून देणार आहे. आता आपण दादरमध्ये आहोत, आणि दादरमध्ये तुम्ही जर बघितलं तर प्रत्येक घरामध्ये एक सामाजिक चेहरा, राजकीय चेहरा आणि व्यावसायिक चेहरा, असे सगळे चेहरे तुम्हाला सापडतात. खरं आहे. मराठी घरामध्ये सुद्धा व्यापारी चेहरे आहेत, पण त्यांनी त्यांना हवा नाही दिली, कारण त्यांच्या पेरेंट्सनी त्यांना हवा नाही दिली. खरंय. आणि जर त्यांच्या पेरेंट्सने आपल्या मुलांना व्यापाराची हवा दिली असती तर आज जी दादरमध्ये दुकानं आपल्याला इतर लोकांची दिसत आहेत त्याच्यामध्ये बहुतांश टक्का हा मराठी लोकांचा असतं. आता त्या काळात आपलं अपब्रिंगिंगच मी असं म्हणेन की किंवा जडणघडणच अशा वातावरणात झालीच नाही झाली ना. कारण जसं तुम्ही म्हणालात ना, पेरेंट्स फार महत्वाचे आहेत. कारण का बघा, तुम्हाला ऊर्जा कुठून मिळते, तुमच्या घरातूनच मिळते. जर तुमच्या घरातल्या लोकांनी तुम्हाला डिमोरलाइज केलं, तुम्ही काय करू शकता? तुमचं वय असं असतं की तुम्हाला बाहेरून कुठून काही नाही मिळत.
पण तुम्ही जर आता माझे बरेचसे मित्र हे गुजराती मारवाडी आहेत, बरेचसे मित्र इतरही आहेत, बरेचसे मित्र मराठी आहेत जे उद्योजक आहेत, ज्यांचे सोन्याच्या पेढी वगैरे आहेत. मी बघायचो की वेकेशन जेव्हा आपले शाळेची वेकेशन चालू व्हायचे किंवा कॉलेजची वेकेशन चालू व्हायचे, आपण कुठेतरी फिरायला गेलोय, आपण कुठेतरी मस्ती करतोय, ह्यांची मुलं गल्ल्यावर बसायची. बरं, गल्ल्यावर बसण्याचा पण त्यांचा एक प्रकार असायचा की ते डायरेक्ट गल्ल्यावर नाही बसायचे, गल्ल्यावर बसायचे वडील आणि त्यांच्या खाली असायचं त्यांचा कामगार, आणि तिसऱ्या सीटवरती त्यांच्या मुलांना बसायचं, ऑब्झर्व्ह करायचं वडील कसे काम करतायत. शिक्षणच एक धडे अगदी मिळायचे. हो, ते प्रॉपर त्यांच्या मुलांना तयार करायचे, आणि हेच आपले आई वडील करायचे नाही. आता मी जेव्हा तुम्हाला सांगायला मला आवडेल की मी 6वी-7वी पासून व्यवसाय करतोय, त्याच्या आधी मी उठणं विकायचो. वा, मी उठणं विकून तुम्हाला गंमत सांगतो, माझी बहीण असायची मला सोबत द्यायची, गपचूप द्यायची. माझ्या वडिलांना नाही आवडायचं. वडील काय म्हणायचे, अरे काय गरज आहे, म्हणजे मी आहे ना. अगदी लहानपणापासून. येस, माझी आवड. म्हणजे मी तुम्हाला सांगतोय, असं दुपारी खेळायचो काय माहितीये का, घरामध्ये कांदे बटाटे प्रत्येकाच्या घरात असतात, माझ्याही घरात होते. तर ते कांदे बटाट्यासाठी टोपल्या असतात, तर त्या टोपल्या घेऊन यायचो. त्या टोपल्यांवर सगळे कांदे बटाटे भाज्या विज्या सगळे ठेवायचो, आणि मी व्यापारी बनायचो, आणि असं हवेत कस्टमर असायचा, मी त्यांना विकायचो. माझी आवड. आणि मग मला कळलं की उठणं हा दिवाळीला सगळ्यांना लागतं. तर आमच्या इकडे म्हणजे मी एकटाच नाही, आमच्या इकडे बरेच अशी मराठी मुलं होती की जे पतंग, गोट्या हे जे आपल्याला लागायचं खेळायला, मग त्याच्यासाठी पैसा कुठून आणणार. तर मग आवड बिझनेसची होती. तर इथे आमचं कीर्तिकर मार्केट आहे, तिकडे उठणं मिळायची. तुम्ही जर जास्त संख्येने उठणं घेतली की तुम्हाला प्राइस कमी मिळेल. बरोबर. मग मी काय करायचो, तिथून उठणं घेऊन यायचो, आणि मला आजही किंमत आठवते, 1 रुपयाला वगैरे उठणं विकायचो. लास्ट उठणं मी जे माझ्या आयुष्यात विकलं होतं ते 3 रुपयाला 1 आणि 5 रुपयाला 2. वा, हा, असं उठणं विकलं. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सांगू, 5 रुपयाला 2 उठणं विकून माझ्या हातात 4 रुपये यायचे. आता 4 रुपये हे मला येत होते. आता तुम्ही विषय लावा की मी समजा 200 उठणं विकली. 200 उठणं विकल्यानंतर माझ्या हातात बरेच पैसे आले माझ्या वयाच्या हिशोबाने. आता हे करायचे काय, कारण आई वडील तुम्हाला सगळं देत आहेत, खाऊ घालतायत, कपडे देत आहेत, सगळं देत आहेत. हे पैसे वर्षभर पुरायचे, कारण का फक्त शाळेत जाऊन आपण समोसे खायचो, खरंय पेप्सिकोला प्यायचो, किती 25 पैसे 50 पैसे. अगदी करायचं काय, दिवाळीला फटाके आई वडील देणार. म्हणजे त्याच्यातनं मला आवड निर्माण झाली की अरे हे आपण करायला पाहिजे. आणि लहानपणापासून तुम्हाला. आणि मग त्याच्यानंतर आम्ही उठणं विकता विकता फटाके विकायला लागलो. म्हणजे फटाके लिटरली तुम्हाला सांगतो, घरात कॅरम बोर्ड होता, तो कॅरम बोर्ड घेऊन जायचो, त्याच्यावर कपडा लावायचो, आणि त्यावेळेला पण मी म्हणायचो, माझे मित्र होते 2, त्यांना म्हणालो की आपण फटाक्याचा व्यवसाय करूया. ते म्हणले अरे फटाके कोण घेणार आपल्याकडनं. म्हणलं हे बघ, हा जो विचार महाराष्ट्राबाहेरून आलेल्या लोकांनी केला असता की अरे महाराष्ट्रात जाऊन आपल्याकडनं कोण घेणार, आपल्याला तर ती भाषा पण येत नाही, तर ते इथे आले नसते ना. खरंय. अरे आपण इकडचे आहोत, आपण दादरचे आहोत, आणि आपल्याला काय, आपण चोरीमारी तर नाही करत आहे, मेहनत करतोय, मग प्रॉब्लेम काय. आणि कसं बसं करून मी त्यांना तयार केलं. ते तयार नव्हते कारण ते लहान होते ना, आम्ही लहान होतो, 10वीच्या आत होतो. आमचं काय वय, उन्हाळकऱ्या करायच्या, मजा करायची. म्हटलं नाही, आपण हे करून हे करूया, 4 दिवस तर करायचंय, हंगामी धंदा आहे. म्हटलं ठीक आहे, तयार केलं. मी म्हटलं कसं विकायचं, कुर्ला मार्केटला कमीमध्ये फटाके मिळतात, तर म्हटलं तिकडून जाऊन घेऊन यायचे आणि आपण इथे विकायचे. आणि पहिल्या वर्ष जेव्हा आम्ही सगळं सेल केलं आणि हातामध्ये जेव्हा पैसे बघितले, 100ची नोट फार मोठी होती बरं का, साईजने पण मोठी. खरंय. आणि ती राखाडी, आणि तो आकडा पण असा मोठा होता. खरं. आणि मग ते बघितलं, आम्ही सगळी वाटणी केली, माझ्याकडे आले जवळजवळ 400-450 रुपये. बापरे, त्यावेळेस मी म्हटलं करू काय, तुम्हाला टी शर्ट कपडे तर घेऊ शकत नाही, बाबा ओरडणार, आणले कुठून. आणि बरं, बाबांना माहिती होतं की व्यवसाय चालू आहे, येस, काहीतरी गोंधळ गडबड त्यांच्या दृष्टीने चालू आहे. जाऊ, मी बाबांच्या घरात राहतो, तर बाबांना कळणार नाही का. ह्याच्यामध्ये माझ्या आजोबांचा सपोर्ट फार होता. म्हणजे माझे आजोबा होते दामोदर जोशी, त्यांनी मला प्रत्येक वेळेला सपोर्ट केला की नाही तू कर. हेच जर माझ्या आजोबांसारखे, माझ्या वडिलांसारखे प्रत्येकाच्या घरात आई वडील निघाले ना, प्रत्येक घरातनं एक व्यापारी निघेल. आणि काळाची गरज व्यापारी बनणं आहे, हे आज नाही, हे मी 2000 पासून सगळ्यांना सांगत होतो. मग ते करता करता आम्ही मित्रांना कळलो, अरे इतके पैसे. आणि मग नेक्स्ट इयर आम्ही तो व्यवसाय वाढवला. मग मी सांगितलं की अरे यार आपण 2 ब्रँच करूया.
मग मी 2 ब्रँच केले. मग 2 ब्रँचचे अधिक पैसे आले. मग कालांतराने त्या वयात ब्रँचची संकल्पना डोक्यामध्ये. येस. आणि ब्रँच कुठे लांब नाही, हा. एक बस स्टॉपच्या या बाजूला आणि एक बस स्टॉपच्या त्या बाजूला. कारण काय, या बाजूने लोक उतरतायत आणि या बाजूने ते गल्लीत जात आहेत, एकही कस्टमर सोडायचा नाही. या हिशोबाने आम्ही ते केलं. मग आम्ही 3 जण मिळून तो व्यवसाय करत होतो. मग कालांतराने आम्ही मोठे झालो, मग कॉलेज वगैरे सगळं सुरू झालं. मग काळ बदलला. आमच्या इथे होलसेल मार्केट होतं जे लोकांना सगळ्यांना कळायला लागलं. मी म्हटलं आता ह्याच्यात राम नाही, कारण लोकांना कळलं की फटाके आता इथे मिळतात, आपल्याकडनं का घेणार. आणि त्याच दरम्यान फराळाचा व्यवसाय सुरू झाला होता. अच्छा. हा, दादरमध्ये फराळाचं दुकान सुरू झालं होतं रस्त्यावरती. आधी दुकानांमध्ये मिळायचंच, नावाजलेली जी दादरमधली दुकान आहेत तिकडे मिळायचं. मग तिथून आम्ही काय केलं, या कडे उडी मारली आणि फराळाचा व्यवसाय बघता बघता आज 18 वर्ष झाली मी फराळाचा व्यवसाय करतोय. आणि ह्याच्यामध्ये आनंद असा वाटतो की सेम या धंद्यासारखाच जो पहिल्या वर्षी कस्टमर होता तो आजही येतो आणि तो अजून लोकांना घेऊन येतो. आणि फिलॉसॉफी एकच होती, जे द्या उत्तम द्या. खरंय. आणि उत्तम देताना जितके कमी पैसे लावता येईल तेवढे लावा. प्रॉफिट ठेवायचा 100% ठेवायचा, पण प्रॉफिट ठेवता ठेवता तुमचा कस्टमर चेन वाढली पाहिजे. कारण आपण लोकल आहोत, आपल्याला लोक ओळखतात, आपल्या नावाने लोकांनी प्रोडक्ट घेतलं पाहिजे. खरंय. आज तुम्ही जर बघितलं तर मामा काणे म्हणा किंवा खूप नावं आहे तिकडे, त्यांच्या नावाने लोक वडे पणशीकर आहे, तिकडे ते आस्वाद एक आहे. येस, प्रकाश एक आहे. मराठी आरोग्य भुवन, हे मराठीच आहेत ना. मला चांगलं आठवतं, इथे बंद झालं ते, आता सुरू आहे परत प्रकाशाबद्दल सुरू आहे. ही सगळी मराठी नावं आहेत. मग ही मराठी नावं कशी ओळखीची झाली, त्यांनी बनवलेल्या पाककृतीने, त्यांनी दिलेल्या क्वालिटीने. मग ते देऊ शकतात तर तुम्ही आणि मी का नाही देऊ शकतो. अगदी. आणि म्हणून मी माझ्या बरोबरच्या प्रत्येक सहकार्याला, म्हणजे आता पण जो कृष्णा माझ्या सोबत आहे, मी त्याला एवढंच म्हणालो की जे द्यायचं ते उत्तम द्यायचं, नाही तर नाही द्यायचं. तुझ्या नावाने लोक आली पाहिजेत. म्हणजे उद्या तू माझ्यावर राहशील नाही राहशील, मला आनंद आहे, तू स्वतःचा व्यवसाय जरी केलास किंवा काही, पण जे दे ते उत्तम दे. कारण का आपली ओळख हा आपला व्यवसाय आहे आणि आपले पदार्थ आहेत. मग त्या हिशोबाने मी फराळाचं पण करत होतो आणि आजतागायत माझं फराळाचं चालू आहे. आणि याच दरम्यान जो तुमचा मूळ प्रश्न होता अभिनय क्षेत्राशी रिलेटेड, तर अभिनयामध्ये लास्ट मी सिरियल केली होती, प्राजक्ता माळी बरोबर सिरियल केली होती. त्या सिरियलचं नाव मला लक्षात येत नाहीये, पण ती सिरियल अशी होती की ती प्रत्येक एपिसोडमध्ये तिला लग्न करायचं असतं. तर त्या लग्न करायच्या ह्याच्यामध्ये चॅनलवर होती, झीवर होती, आय थिंक झीवर होती. प्रत्येक ह्याच्यामध्ये तिला असं नवरा मुलगा बघायला येतो आणि छान होती ती सिरियल. म्हणजे तर ती तो एक माझं लास्ट केलं काम. कधी किती म्हणजे कोणत्या साली तुम्ही 18ला चित्रपटसृष्टीतनं किंवा नाही, काय झालं, 17ला माझं लग्न झालं. अच्छा. आणि त्याच पिरियडमध्ये ही सिरियल मी केली. आणि कसं कुटुंब वाढल्यानंतर जबाबदारी वाढते आणि ना थोडी कामं पण कमी जास्त होतात. बघा, चित्रपट क्षेत्र असं आहे की तुम्हाला रोज काम मिळेल असं नाही, आणि मिळालं तर ते तुम्हाला कंटिन्यू मिळतं. जसं मी तुम्हाला म्हणालो की लहान असताना मला इतकी कामं मिळत होती की माझं शाळेकडे दुर्लक्ष झालं होतं. म्हणजे मी तुम्हाला सांगू, एक फिल्म होती शफी इनामदारांची, हम दोनो, याच्यामध्ये नाना पाटेकर आणि ऋषी कपूर यांच्यावरती फिल्म होती. आणि शफी इनामदारांची पहिली फिल्म ॲज अ डिरेक्टर. तर त्या फिल्ममध्ये मला ऋषी कपूरच्या लहान भावाचा रोल मिळाला होता. आणि ते शूटिंग दिल्ली इकडे होतं, महालक्ष्मीला होतं, आणि सगळं डिसाईड सगळं झालं. पण आमची वार्षिक परीक्षा होती, तर शाळा म्हणाली वार्षिक परीक्षेसाठी आम्ही विद्यार्थ्यांना नाही हे करू शकत. आणि मग तो रोल माझ्याकडनं गेला. नाहीतर ती एक माझ्या आयुष्यात आयकॉनिक डेफिनेटली, कारण ती गाजला, तो चित्रपट गाजला, खूप गाजला. कारण तो शफी इनामदारांचा फर्स्ट फिल्म. मला आजही आठवत आहे की शफी इनामदार मला इथे रात्री सोडायला यायचे. वा. कारण का आमची लुक टेस्ट असते, सगळं असतं. तर माझे वडील वगैरे पाहिजे, अरे शफी इनामदार मोठं नाव, म्हटलं ते आलेत सोडायला त्यांच्या गाडीतनं वगैरे. आणि पूर्वी कसं होतं, रस्त्यावर एवढ्या गाड्या नव्हत्या, फार एकदम कमी गाड्या असायच्या. तर तुमची गाडी अशी दिसायची. मला आज 118 एनी त्यांची गाडी होती, त्या गाडीने त्याचं मला घरी सोडायला यायचं वगैरे. आणि बुशची ॲड वगैरे असं खूप काही त्या पिरियडमध्ये केलं बिकॉज ऑफ विद्याताई. तर आता पुन्हा त्या क्षेत्रात काम करण्याचं माझा मानस आहे. नाही केलं पाहिजे, कारण इतका मोठा वारसा आहे, इतक्या मोठ्या गुरूंकडे तुम्ही शिकलात, किंवा त्यांचे संस्कार कळत नकळत तुमच्या या सगळ्या बोलत असताना मला जाणवतंय. तुम्ही आमच्या यूट्यूबच्या प्रेक्षकांना या मुलाखतीच्या शेवटी फक्त काय सांगू शकता की मराठी मुलांनी व्यापारामध्ये येताना काय गोष्टी पाळल्या पाहिजेत आणि आपला व्यापार
वाढवत असताना कुठल्या कुठल्या गोष्टींची काळजी घेणं महत्त्वाचं आहे. आणि यानंतर आपण आपला हा पॉडकास्ट किंवा आपण एक छोटीशी आपण एक गप्पा मारतो हा व्हिडिओ आपण इथेच संपवूया. सल्ला देणारा मी एवढा मोठा नाहीये, तरी सुद्धा तुम्हाला जे काय अनुभव आलेत आतापर्यंत मी सुद्धा प्रयत्न अगदी करतोय. पण मी इतकं नक्की सांगेन की जर तुम्ही एक गोष्ट धरली तर तिचा पाठलाग सोडू नका. खरं आहे. मग ती व्यापार असू दे, नोकरी असू दे किंवा अन्य काही असू दे. कारण का यश हे असंच नाही आहे. बघा, मी तुम्हाला परत सांगतो, मी अजूनही प्रयत्नात आहे. अजूनही जिथे पोचायचं आहे तिथे मी पोचलो नाही आहे, पण मी पोचणार एवढं नक्की. कारण का तुमचं ध्येय आणि तुमची कन्सिस्टन्सी, सातत्य, हे तुम्हाला तुमच्या ठिकाणापर्यंत 100% पोचवतं. आणि मराठी मुलांनी हे नक्कीच व्यापारामध्ये यायला पाहिजे. काही ठिकाणी फायनान्शियल अडचणी असतात तर ते नोकरी करून व्यापार करतात, पण नोकरी करून व्यापार करताना लक्ष तुमचं एका गोष्टीकडे नाही राहत. त्यामुळे तुम्ही जर 100% जर व्यापाराला देत असाल तरच तुम्ही व्यापारामध्ये उतरा. आणि जर तुम्हाला देता येत नसतील तर तुमच्या सोबत असा कोणी मुलगा असेल ज्याला व्यापारात उतरायचं आहे, तर तुम्ही तुमचे विचार त्याला द्या. म्हणजे तुम्ही तुमची स्वप्न त्याच्यात बघा. याच्याने होतं काय माहिती, तुमची स्वप्न पूर्ण होताना दिसतील आणि तुम्ही एक मराठी उद्योजक घडवा. आज मराठी उद्योजक घडणं फार गरजेचं आहे. आणि असं नाही आहे की आपली मराठी उद्योजक नाही आहेत. दादरमध्ये अनेक सोन्याच्या पेढ्या मराठी लोकांच्या आहेत, जुन्या आहेत आणि अजूनही चालू आहेत. आणि अजूनही त्यांच्या तोडीला तोंड देणारा कोणी नाही आहे. खरं आहे. अजूनही खाद्यपदार्थांची दुकानं जी नावाजलेली आहेत ती मराठी माणसाची आहेत. दादरमधलं असं मला सांगा ना की कोणतं खाद्यपदार्थाचं दुकान आहे ज्याचं नाव मराठी नाही आहे आणि ते नावाजलेलं नाही आहे. मगाशी आपण बोलताना तुम्ही 2-3 नावं घेतलीत, प्रकाश घेतलं, पणशीकर घेतलं, तांबे घेतलं, मराठी माणसांचीच आहेत ना. आजही चालवत आहेत मराठी माणूसच. त्यामुळे मला असं वाटतं की कोणत्याही क्षेत्रामध्ये कोणतीही गोष्ट मिळवणं हे कठीण नसतं आणि सोपंही नसतं. खरं आहे. त्यामुळे तुम्ही ते मिळवताना तुमचा फोकस हलू देऊ नका. पुढच्या काही दिवसांमध्ये ती गोष्ट तुम्हाला सोडणार नाही. धन्यवाद मयूरजी. खरं तर इतक्या प्रदीर्घ मुलाखतीमध्ये मला स्वतःला प्रश्न विचारताना अनेक असे पैलू उघडत जावेत असं मला वाटत होतं, पण आपल्या व्हिडिओची एक मर्यादा आहे. महाराजांवरती आणि एकूणच व्यवसायावरती नितांत प्रेम करणारा असा व्यक्ती आज आपल्या या पॉडकास्टमध्ये आला. त्यांच्या ध्येयाप्रती त्यांची जी काय भावना आहे ती भावना त्यांना तिथपर्यंत घेऊन जाईलच, याबद्दल आमच्या मनामध्ये तीळ मात्र शंका नाही. पण आमच्या प्रेक्षकांना त्यांचं जे स्टॉल आहे, त्यांचं जे दुकान आहे, त्या दुकानाला तुम्ही नक्की भेट द्या. सिप अँड टोस्ट वाह मराठी हा त्यांचं हे दुकानाचं नाव आहे. कबूतरखाना दादर, त्या कबूतरखान्याच्या जवळच त्यांचं हे दुकान आहे. वेगवेगळे मराठी पदार्थ आणि फ्युजन असलेले काही सँडविचचे पदार्थ देखील तिथे मिळतात. उत्तम प्रतीचा चहा तिथे मिळतो. हा नक्की तुम्ही तिथे घ्यायला या. आणि आपल्या सर्वांच्या वतीनं, आपल्या यूट्यूब फॅमिलीच्या वतीनं मी मयूरजींना मनापासून शुभेच्छा देतो आणि मनापासून धन्यवाद की त्यांनी आम्हाला वेळात वेळ काढून त्यांची ही मुलाखत आम्हाला दिली. व्हिडिओला कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. निखिल चव्हाण ओरिजिनल. धन्यवाद.